मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज पुन्हा त्या समोर होत्या. चेहऱ्यावरती तेच सौंदर्य आणि गोडवा घेऊन त्या हसत मुखाने बोलत होत्या. सुबकपणे नेसलेल्या हलक्या रंगाच्या सुती साडीत त्या साधेपणाचे प्रतीक वाटत होत्या. त्यांच्या कपाळावरती अगदी लहान ठिपका होता. त्या शहरातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. स्त्री पुरुष नातेसंबंधाच्या गुंतागुंतीवर त्या एका मोठ्या वर्तमानपत्र आणि मासिकांमध्ये लेख लिहितात आणि समुपदेशनही करतात. त्यांच्यामुळे किती नाती तुटण्यापासून वाचली माहीत नाही. सध्या त्या मानसशास्त्रज्ञ म्हणून विद्यापीठामध्ये आपली सेवा देत आहेत. डॉक्टर रोली असे त्यांचे छोटेसे नाव आहे. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाला परिचयाची गरज नाही. मला काही कामानिमित्त त्यांना भेटायचं होतं. मी फोनवर माझी ओळख करून दिली. तेव्हा काही क्षणांनी त्यांनी मला ओळखलं आणि दुसऱ्याच दिवशीची दुपारी 1 वाजताची वेळ दिली. मी वेळेवर पोहोचले. त्यांना समुपदेशनात व्यस्त पाहून मी बाहेरच्या खुर्चीवरती बसले. माझी त्यांच्याशी पहिली ओळख तेव्हा झाली, जेव्हा मी 17-18 वर्षांची होते. जवळच्या नात्यातले लग्न होते. डिसेंबरच्या थंडीत मध्यरात्रीनंतर फेऱ्या सुरू होत्या. आम्ही सगळे गरम कपडे गुंडाळून बसलो होतो. तेवढ्यात आतून एक महिला नातेवाईक आली आणि माझ्या बरोबर बसलेल्या तरुणीकडे वळाली. त्यांच्या कुजबुजण्याने माझे लक्ष सहज त्यांच्याकडे वेधले गेले. कशी आहेस रोली? मी सर्व मंडपात शोधून आले आणि तू इथे बसली आहेस? मी ठीक आहे वहिनी. सर्व कसंबसं सुरू आहे. ए बस. ती हळूच जागा करून देत बाजूला सरकत म्हणाली. तुझ्याशी एकांतात बोलायचं होतं, पण या लग्नाच्या गर्दीत मला संधीच मिळाली नाही. हो बोल ना वहिनी. इथे काही मोजकेच लोक आहेत आणि त्यातील काही लग्नाच्या फेऱ्या बघण्यामध्ये मग्न आहेत आणि काही डुलक्या काढत आहेत. असे म्हणत तिने सर्वत्र नजर फिरवली. मी लगेच माझे तोंड लपवले. तुझ्या लग्नाचे पुढे काय झाले? त्या लोकांसोबत काही बोलणी झालीत का? ऐकून खूप वाईट वाटलं. नातेवाईक महिला बोलत होती. काय होणार वहिनी? सर्व संपलं आहे. काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट मिळाला. कितीतरी हुंडा दिला होता तुझ्या वडिलांनी. परत घेतलात का? हे ते आयुष्य बिघडले. तिथे तू हुंड्याबद्दल काय विचारतेस? मी हुंड्याचे सामान घेऊन काय करू? ते पोलीस ठाण्यातच पडून आहे. तू मला मनमोकळेपणाने सांग. मुलगा असा अजिबात वाटत नव्हता बघ. तरुणीच्या तोंडून एक उसासा बाहेर पडला. दोष असला तरी सहन केला असता वहिनी. काय सांगू समजत नाही. जोपर्यंत तू सांगणार नाहीस तोपर्यंत लोक काही ना काही बोलतच राहतील. सत्य हे कळलंच पाहिजे. त्यांची कुजबूज माझ्या कानांपर्यंत स्पष्टपणे येत होती. मनात नसतानाही माझे लक्ष त्यांच्या बोलण्याकडे केंद्रित झाले. ती तरुणी 23-24 वर्षांची होती. गव्हाळ रंगाची, उंच आकर्षक शरीरयष्टीची होती. तिने तिचे घनदाट केस आंबाड्यामध्ये कैद करून ठेवले होते. अगदी व्यवस्थित नेसलेल्या साध्या साडीतही ती खूप सुंदर दिसत होती. लग्न घरात प्रवेश केल्यापासून ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. तिच्या सुंदर चेहऱ्यावर मोठ्या डोळ्यात काजळाऐवजी खोलवर उदासपणा डोकावत होता. वहिनी तुला माहिती आहे का, की माझे लग्न किती थाटामाटात झाले होते? माझ्या वडिलांनी लाखो रुपये खर्च केले होते. सरकारी नोकरीत असलेला जावई मिळाल्याने घरातले सगळेच इतके आनंदित होते की सखोल चौकशी करण्याची गरज कोणालाच वाटली नाही. तिकडच्या लोकांनाही चटकन साखरपुडा आणि पटकन लग्न करण्याची घाई होती. मुलाची बाहेर कुठे काही भानगड होती का? नाही, तसे काही नव्हते. मग असे काय झाले की इथे लग्न आणि तिकडे घटस्फोट अशी वेळ आली? जाऊ दे वहिनी, तू ऐकून काय करणार? जे व्हायचे होते ते घडून गेले. तुझी आई मला तुझ्यासाठी एक चांगला मुलगा सुचवायला सांगत होती. आता हेच बघ ना, लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात. म्हणूनच वाटलं
की खरे काय ते तुलाच विचारावे. काय झाले होते सांग ना. मुलगा शोधण्याची काही गरज नाही. मी ज्या स्थितीत आहे तशीच ठीक आहे. चल ठीक आहे, पण कारण तर सांग. तुझी आई सांगत होती की तुझे सासरचे लोक खूप वाईट निघाले. हुंड्यासाठी छळ करायचे. लाखाचा हुंडा देऊनही रोज मारहाण करायचे. तसं काही नव्हतं. माझे सासरचे माझी खूप काळजी घ्यायचे. तर मग तूच सांग काय कारण होतं. पूर्वी तू मला सगळं सांगायचीस हो ना. मग आता मी इतकी परकी झाले का? ती समजून गेली की या प्रश्नोत्तरांतून तिची सुटका तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत ती सर्व काही सांगणार नाही. त्यामुळे मान खाली घालून ती बोलू लागली आणि पुढे बोलतच गेली. वहिनी, माझे सासरे वाईट नव्हते, पण त्यांच्याकडून फक्त चूक झाली. माझे लग्न मोठ्या धूमधडाक्यात झाले. लग्नानंतरच्या पहिल्या रात्री प्रत्येक मुलीप्रमाणे मीही डोळ्यात असंख्य स्वप्ने घेऊन अमितची वाट पाहत होते, पण तो आलाच नाही. सकाळी लाजेमुळे मी इतर कोणाला विचारू शकले नाही, पण मी माझ्या छोट्या नणंदेला विचारले. तेव्हा तिनं सांगितलं की दादा वरच्या खोलीत झोपला आहे. मला काहीच समजलं नाही. पाहुण्यांच्या गर्दीमुळे तो लाजत असेल. सर्व काही ठीक होईल असं वाटलं. पण वहिनी, मी अमितला पुढचे 7 दिवस पाहिलं देखील नाही. असं कसं ग? एवढी लाज कसली? निदान तुझ्या सासरकडच्यांनी तरी लक्ष द्यायला हवं होतं. तुझी सासू मूर्ख आहे का? वहिनी, काय सांगू? कसं सांगू? मला समजलं की तो कुठेतरी खूप व्यस्त होता. पाहुणे गेल्यानंतर मी स्वतः त्याला शोधलं आणि त्याच्या समोर जाऊन उभी राहिले. पण तो नजर खाली घालून उभा राहिला. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की तो माझ्यापासून दूर जात होता. तो जरा जास्तच लाजाळू वाटला. पण पण वहिनी, हा लपंडाव महिनोन्महिने सुरूच होता. तो चुकूनही खोलीत येत नव्हता. वेगवेगळं कारण सांगून मला माझ्या आई वडिलांच्या घरीही जाऊ देत नव्हता. तो स्वतःही माझ्या माहेरच्या कोणालाही भेटायला तयार नव्हता. मी त्याच्याशी बोलण्याची, त्याच्या उदासीनतेचे कारण जाणून घेण्याची संधी शोधायचे, पण तो माझ्यासमोर थांबायचा देखील नाही. अखेर एके दिवशी माझा संयम संपला. एके दिवशी संध्याकाळी स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवत असताना अमितने त्याच्या वहिनीला पाणी आणायला सांगितले. ते मी ऐकले, म्हणून मी स्वतः त्याच्यासाठी पाणी घेऊन गेले. मला पाहताच तो उठला. तू का आलीस? पाणी ठेव आणि जा. वहिनी, मला त्यावेळी काय झालं ते माहीत नाही. मी माझी सर्व लाज सोडून दिली आणि धीराने म्हणाले, मी कशाला जाऊ? मी तुझी पत्नी आहे. तू माझ्यापासून का लपत आहेस? लग्न फक्त घरची कामे करण्यासाठी आणि घरातील सदस्यांची सेवा करण्यासाठी केले होतेस का? असा चेहरा का लपवतोयस? प्रत्युत्तरात त्याने माझ्या थोबाडीत मारलं. उदास डोळ्यातून सांडलेल्या गंगा जमुना मी पदराने पुसल्या. त्या दिवशी त्याने थोबाडीत मारूनही मी गप्प बसू शकले नाही. मी त्याच्या पायाजवळ बसून माझी चूक विचारत होते की तो मला कोणत्या चुकीची शिक्षा देतोय म्हणून, ज्यामुळे लग्न होऊनही मी फक्त नावापुरती सौभाग्यवती आहे. मला तसेच रडत सोडून अमित निघून गेला. आतापर्यंत घरच्यांनाही आमच्या दोघांमध्ये काय सुरू आहे हे समजले होते. रात्री जेव्हा माझी सासू मला जेवणासाठी बोलवायला आली, तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत अमित मला त्याच्या वागण्याचे कारण सांगत नाही, तोपर्यंत मी काहीही खाणार नाही. मी असाच जीव देईन. मी खोलीत बसून अश्रू ढाळत होते. वहिनी, त्यावेळी अमित आला आणि माझ्याशी पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलला. पण जे काही बोलला तो माझ्यासाठी मोठा आघात होता. काय काय म्हणाला तो? त्याने त्याचा वैद्यकीय अहवाल माझ्यासमोर ठेवला. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि त्याने त्याची नजर खाली घातली. तो तो तर लग्न निभावण्यासाठी सक्षमच नव्हता. वयात येताच त्याला त्याच्यातील कमतरतांची जाणीव झाल्याचे त्याने मला सांगितले. त्याच्या आई वडिलांनी त्याच्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या, मात्र डॉक्टरांच्या नकारार्थी उत्तरानंतर त्यांनी हे सत्य स्वीकारण्याऐवजी त्यांच्याशीच वाद घालायला सुरुवात केली. काही ढोंगी बाबा वैद्यांनी त्याला सर्व काही ठीक होईल असे सांगून लग्न करण्याचा सल्ला दिला. ही गोष्ट फक्त अमितच्या आई वडिलांना माहीत होती. धाकटी बहीण आणि इतर नातेवाईक
या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होते. अमितला सरकारी नोकरी लागताच त्याला लग्नासाठी स्थळे येऊ लागली. तो मात्र लग्नासाठी अजिबात तयार नव्हता. पण नातेवाईक आणि समाजाकडून त्याच्यावरती दबाव वाढत होता. लोक प्रश्न विचारायचे. त्याची खोटी खोटी उत्तरे देऊन तो कंटाळला होता. अखेर या दबावामुळे त्याने लग्नाला होकार दिला. पण लग्नानंतर मला सामोरे जाण्याची किंवा खरे सांगण्याची त्याच्यामध्ये हिंमत नव्हती. म्हणून तो माझ्यापासून दूर पळत होता. पण जेव्हा त्याला वाटलं की आता माझ्यापासून सत्य लपवणं अशक्य आहे, तेव्हा तो खूप हिंमत एकवटून माझ्यासमोर आला. त्याच्या वागण्याबद्दल त्याने माझी माफी मागितली. तो मला म्हणाला, "तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. तुला वाटेल ती शिक्षा दे." यावर मी एवढंच म्हणाले, "मला माझ्या आईवडिलांच्या घरी पाठव." आणि या घटनेच्या एका दिवसानंतर मी माझ्या आईवडिलांच्या घरी आले. माहेरी आल्यावर काही दिवस सगळ्यांना काय सांगू हेच मला समजत नव्हतं. पण आई आणि मोठ्या बहिणीपासून ते कसे लपवणार होतं? माझ्या चेहऱ्यावरचं दुःख त्यांच्यापासून लपून राहू शकलं नाही. जेव्हा माझ्या ताईने मला प्रेमाने विचारलं, तेव्हा मी तिच्यासमोर मनमोकळेपणाने रडले. सर्व काही समजल्यानंतर माझ्या कुटुंबियांना धक्काच बसला. आई जोरजोरात रडू लागली. वडील आणि भावाला जेव्हा हे समजलं, तेव्हा त्यांनी माझ्या सासरकडच्यांना बरेच सुनावलं. माझे सासरे अपराध्यासारखे मान खाली घालून सर्व निमूटपणे ऐकत राहिले. त्यांनी हात जोडले, पण माझ्या वडिलांचा राग अनावर झाला होता. मी अनेकदा नकार दिल्यानंतरही त्यांनी माझ्या सासरच्यांवरती हुंड्याचा खोटा खटला दाखल केला. सासू, सासरे, अमित या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. वहिनी, माझ्यासोबत जे घडलं ते चुकीचंच होतं. पण आता जे घडत होतं ते त्याहूनही जास्त चुकीचं होतं. अमितला नोटीस आली होती. त्याची नोकरी धोक्यात आली होती. माझ्या धाकट्या नणंदेचा साखरपुडा देखील मोडला. शेवटी काही काळानंतर परस्पर संमतीने आमचा घटस्फोट झाला. पण असे लग्न तर तसेही ग्राह्य धरले जात नाही. हो, पण अमित लग्नासाठी सक्षम नाही हे मी न्यायालयाला कसं सांगणार होते? मला ते जमलं नाही. मला माझ्या लग्नाचे प्रकरण न्यायालयात खेचायचं नव्हतं. पण माझ्या वडिलांना त्याचा बदला घ्यायचा होता. त्यांना माझ्या सासरच्या लोकांना चांगलाच धडा शिकवायचा होता. म्हणून माझ्या आई वडिलांनी माझे काहीच ऐकलं नाही. पूर्वी अमित माझ्याकडे पाहून नजर चोरायचा. त्या दिवशी घटस्फोटाच्या निर्णयानंतर मी त्याच्याकडे पाहतच नजर चोरत होते. माझ्यामुळे तो आणि त्याचे कुटुंब समाजात चेष्टेचा विषय बनले होते. अमितने माझ्यासमोर हात जोडले आणि मी माझा संयम राखू शकले नाही. मला माझीच लाज वाटत होती. त्याचा तो दयनीय चेहरा मी कधीच विसरू शकणार नाही. एकूण 2 वर्षांच्या या काळात आधी विवाहिता आणि त्यानंतर घटस्फोटितेचा शिक्का माझ्यावरती बसला. ती शून्यात बघत होती. वाईट वाटून घेऊ नकोस. दुःखी होऊ नकोस. सर्व काही ठीक होईल. तू अजून खूप लहान आहेस. तुझ्या जीवनात आनंद नक्कीच परतून येईल. माझे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर कुत्सित हास्य उमटलं आणि निघूनही गेलं. ती म्हणाली, "वहिनी, आता कुठला हो आनंद येणार? माझे मन मेलं आहे. आता कुठल्याही आनंदाची मला गरजच नाही." लग्न म्हणजे शारीरिक संबंध आणि वंश वाढवणे असा असेल तर हो, आमच्या लग्नाला काहीच अर्थ नव्हता. पण वहिनी, मी तन मनाने त्याला माझा पती म्हणून स्वीकारलं होतं. पूर्ण मनोभावे लग्नाला 7 फेऱ्या घेतल्या होत्या. तुम्ही लोकच तर लहानपणापासून शिकवता की भारतीय स्त्री फक्त एकाच पुरुषाला तिचा पती म्हणून स्वीकारते. आणि आता तुम्ही सांगत आहात की आयुष्य खूप मोठं आहे, म्हणून दुसऱ्याचा हात धर. वर्षानुवर्षे पाठांतर करून घेतलेला भारतीय स्त्रीचा धडा चुटकीसरशी विसरून जा. आणि दुसऱ्या नात्यातही काही अडचण आली तर तिथे सुखाची हमी आहे का ग वहिनी? मग तू आयुष्यभर अशीच एकटी साध्वी बनून राहणार आहेस का? ज्या क्षणी मी अमितला न्यायालयाबाहेर हरल्यासारखं हात जोडून आणि मान खाली घालून बघितलं होतं, तेव्हाच मी ठरवलं होतं की कोणाच्याही ओठावरचे हसू आणि जीवनातली शांती हिरावून घेण्याचा अपराध माझ्या हातून घडला आहे. त्यामुळे मलाही हसण्याचा अजिबात अधिकार नाही. हा दोष त्या लोकांचा होता ज्यांनी तुमची इतकी फसवणूक केली.
तरीही तू त्यांचीच वकिली करतेस, हे आश्चर्यकारक आहे. ते अनोळखी होते, पण माझ्या स्वतःच्या माणसांनी काय केलं, समाज आणि कुटुंबाचा दबाव काय असतो हे मी अनुभवलं. लग्न का होत नाही असा प्रश्न कुटुंबियांना पडतो. त्यामुळे अमित सारख्या लोकांनी या प्रश्नाचे उत्तर कसे आणि काय द्यायचे हे समजत नाही. कुटुंबाला कसे बसे उत्तर दिले तर समाज पुढ्यात येऊन उभा ठाकतो. हा समाज किती मानसिक त्रास देतो हे आज मी समजू शकते. तो समाजाला हे सांगू शकत नव्हता की तो लग्न करण्यासाठी सक्षम नाही. या समाजाने त्याला शांतपणे जगू दिले नसते. समाज आणि कुटुंबाच्या दबावाखाली त्याने लग्न केलं आणि घरच्यांच्या दबावाखाली मी न्यायालयात माझ्या आई वडिलांचे खोटे आरोप मान्य केले. हद्द झाली. अजूनही तू त्याचीच बाजू घेत आहेस. असो, तुझी जखम अजून ताजी आहे. ती बरी व्हायला थोडा वेळ लागेल, काळ लागेल. वहिनी, काही जखमा कधीच भरत नाहीत. मला त्या बऱ्या व्हायलाही नकोत. म्हणजे तू तुझ्या आई वडिलांना दुःखी पाहत राहणार का ग? ते तुझ्या काळजीने अस्वस्थ झाले आहेत. मी स्वावलंबी होत आहे. नीटची पात्रता मिळवलेली आहे. मला नोकरीही मिळेल. आणि राहिला प्रश्न माझ्या आनंदाचा, तर माझे दुःख आणि माझ्यावरती ओढावलेल्या या परिस्थितीलाही तेच जबाबदार आहेत. आधी चौकशी केली नाही. घाई गडबडीत लग्न लावून दिलं. त्यानंतर त्या लोकांवरती खोटा खटला दाखल केला. वहिनी, मला काही कळत नव्हतं. मी माहेरी आले आणि बहिणीला सगळं सांगितलं. पण हे लोक तर समजूतदार होते ना. लग्नाचा अर्थ फक्त शारीरिक संबंध असतो का? त्यावेळी थोडा धीर धरला असता तर मी आणि अमित आजही एकत्र असतो. अमितच्या तुटलेल्या खांगलेल्या आत्मविश्वासाला मी आधार दिला असता. भलेही आम्ही पती पत्नीसारखे शारीरिक संबंध ठेवू शकलो नसतो, पण आम्ही एकमेकांचे खरे जीवनसाथी बनू शकलो असतो. भविष्यात आम्ही एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घेतलं असतं तर त्याचंही भविष्य सुधारलं असतं आणि आमच्या आयुष्यालाही एक उद्देश मिळाला असता. तू वेडी आहेस का रोली? या काल्पनिक गोष्टी आहेत. तुझे लग्न म्हणजे चित्रपट नव्हता ग. वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध आवश्यक आहेत. ही देखील एक महत्वाची गरज आहे. स्त्री पुरुषातील संबंधातूनच लग्न फुलतं. पण तुझ्या बाबतीत तर हे लग्न नव्हतंच. अशी लग्न टिकत नाहीत ग. तितक्यात भटजींच्या आवाजाने त्यांची तंद्री भंगली. ते वधूवरांना सांगत होते, फेऱ्या संपल्या. तुम्ही दोघांनीही तुमचे कुलदैवत, कुटुंब आणि समाजासमोर एकमेकांना पतिपत्नी म्हणून स्वीकारले आहे. तुम्ही आता जन्मोजन्मीच्या अतूट बंधनात बांधले गेले आहात. हा फक्त शरीराचा नाही तर मनाचा विषय आहे. जा आणि नातेवाईकांचे आशीर्वाद घ्या. ती पाणावलेल्या डोळ्यांनी हसली आणि मग वळून म्हणाली, वहिनी, मी पुन्हा तयार होईल तथाकथित आनंदाचे स्वागत करायला. फक्त तुम्ही अजून एक काम करा. हो, सांग की. माझ्या मनाचाही त्याच्यापासून घटस्फोट करवून द्या. असे म्हणत ती उठून तिथून निघून गेली. आणि आज 20 वर्षानंतर त्या पुन्हा माझ्या समोर आल्या होत्या. घटस्फोटाच्या प्रकरणाचे समुपदेशन करण्यामध्ये व्यस्त होत्या. एक मुलगी आणि तिच्या कुटुंबाचे समुपदेशन करत होत्या. छोट्या गोष्टीला मोठे करणे चुकीचे आहे. तुम्ही तुमच्या मुलीला विचारलेत का, तिला घटस्फोट नक्की हवाय तरी का? त्यानंतर त्या मुलीकडे पाहून म्हणाल्या, कृपा करून कोणाच्याही दबावाखाली न येता मला स्पष्टपणे सांग, तुला घटस्फोट हवाय का ते? काही क्षणांच्या शांततेनंतर मुलीने नकारार्थी मान हलवली. नात्याचा घटस्फोट करून देईन, पण मनाचं काय? मनाचा घटस्फोट कसा हो करणार? तुमचा अहंकार शांत करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलीला ढाल बनवू नका. तिला घटस्फोट नको आहे. तिच्या निर्णयाचं तुम्ही खुल्या दिलानं स्वागत करा. तिच्या कुटुंबियांचे बहुधा समाधान झाले असावे. ती मुलगी आपला पती आणि कुटुंबासह निघून गेली. त्या खुर्चीवरती डोकं मागे टेकून निश्चलपणे बसल्या होत्या. म्हणजे तुम्ही आणखी एक घटस्फोट होण्यापासून थांबवलात? मी हसून म्हणाले, अभिनंदन. आता काय विचार करत आहात? हाच की 22 वर्षांपूर्वी एखादी रोली मलाही मिळायला हवी होती.